तर नमस्कार. आणखीन एका व्हिडिओमध्ये मी प्रथमेश कुलकर्णी तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करतो. आजचा ब्लॉग थोडासा युनिक होणार आहे. आज आपण चाललेलो आहे वालचंद नगरला. माझ्या बाबांची शाळा वालचंद नगरची होती. वालचंद नगर वर्धमान महाविद्यालय येथे त्यांनी स्वतःचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं. 12वी पर्यंत ते तिथंच होते आणि 12वी पर्यंत ते तिथंच असताना आज त्यांच्या सगळ्या मित्रांची जी रियुनियन होती आपण म्हणू शकतो एका प्रकारे, ती 10 ते 12 वर्षांनंतर ते परत सगळे एकत्र भेटत आहेत. पुण्यावरनं जवळपास 40 ते 50 लोक जे आहेत ते बस करून निघालेले आहेत. मस्तपैकी गाणं म्हणत येत आहेत. सगळ्या शिक्षकांचा तिथे सत्कार होणार आहे जे त्या बॅचला शिकवायला होते. त्यातल्याच सर्वांच्या एक लाडक्या शिक्षिका म्हणजेच पीपी कुलकर्णी मॅडम, म्हणजेच माझी आजी, आज इथे माझ्यासोबत आहे. ती आज वर्धमान महाविद्यालयाला येणार नाहीये, पण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणू शकतो आपण की ती जी आहे सगळ्यांना आज व्हर्च्युअली इथे भेटू शकत आहे. आज हिचं वय 84 आहे, 83 आहे, पण एक एक विद्यार्थी मॅडम 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 म्हणून इतका जीव लावून नाव काढतो पीपी कुलकर्णी मॅडमचं. आज आम्ही जे काय आहे ते पीपी कुलकर्णी मॅडममुळे आहे. तुला तुझ्या विद्यार्थ्यांबद्दल काय बोलायचंय? आणि मुलं चांगली आहेत. मुलं चांगली आहेत. अरे खूप सुंदर असं मनोगत जे आहे ते व्यक्त केलेलं. आणि हिला उशीर चालत नाही हे तुम्ही इथे बघू शकता की तिची 8 वाजल्यापासून 9 वाजलेत म्हणून घाई चाललेली, आणि त्यामुळेच आम्ही खरं तर वेळेवर इथे निघू शकत आहोत. आणि आता आपण वालचंद नगरला मजा मस्ती जी आहे ती पाहणार आहोत, तर त्यामुळे या ब्लॉग सोबत कनेक्टेड राहा. तर आम्ही आमच्या घरातून निघालेलो आहोत आणि आम्ही आता ऑन द वे आहोत वालचंद नगरला जाण्यासाठी. वालचंद नगर एक असं गाव म्हणू शकता तुम्ही जिथे बाबांनी आपले 80-90चे जे दशक आहेत ते वालचंद नगरमध्ये होते. 70-80-90 बाबांचं जे सगळं शिक्षण आहे लहानपणापासूनचं ते वालचंद नगरला झालेलं. एवढं सुंदर असं वालचंद नगर. वालचंद नगर म्हटले की बाबांचा चेहरा बघण्यासारखा असतो. बाबा एक आपल्या वेगळ्याच विश्वात निघून जातात. त्यांचे ते मित्र, त्यांच्या त्या आठवणी, वर्धमान महाविद्यालय, वर्धमान महाविद्यालयातले शिक्षक, आणि तो सगळंच एकंदरीत जो काळ आहे तो त्यांना आठवतो. तर मित्रांनो, हा आहे MIDCचा भाग. पेन्सिल चौक आत्ता आम्ही मागे टाकलेला आहे जस्ट. हा MIDCचा भाग आहे आणि बाबांचे एक मित्र आहेत ते आमच्यासोबत येणार आहेत. अँड ही स्टँडिंग देअर, ते ऑलरेडी थांबलेले आहेत. शिक्षण करून देऊयात. हे आहेत बाबांचे खास मित्र, खूप उत्तम असे लेखक. आणि तुम्ही स्वतःचा परिचय खरंच स्वतः करून द्या. गिरीश बोकील यांचं नाव आहे आणि यांचे लेख खरंच सुंदर आहेत. अजिब फंडावाला या नावाने ते ओळखले जातात. आणि आज या मित्रांचं रियुनियन आहे. 10 ते 12 वर्षांनी हे जवळपास भेटत आहेत. तर काय मनोगत व्यक्त कराल तुम्ही स्वतःचं? जुन्या आठवणींना खूप उजाळा मिळणार आहे नक्कीच, आणि ते जुने दिवस आमच्या शाळेचे आम्ही आज परत एन्जॉय करणार आहे. तर हा रोड तुम्ही बघू शकत आहात. हा रोड संत तुकाराम महाराज पालखी मार्ग आहे आणि इथनं आपण पुढे निघणार आहे काटेवाडीला, आणि काटेवाडीवरनं तसंच पुढे आपण चाललेलो आहे वालचंद नगरला. हे आहे वालचंद नगरचं पोलीस स्टेशन. पुणे ग्रामीण, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. आणि काय पोलीस स्टेशन केलंय तुम्ही बघू शकत असाल. थोडंसं बाबा पण आता गाडी घेऊन पुढे आलेत, त्यामुळे त्यांना मागे या म्हणता पण येणार नाही. तिथे पोलिसांची व्हॅन पण उभी आहे आणि एकंदरीत असं चकाचक असं वालचंद नगरचं हे पोलीस स्टेशन जे आहे ते आपण या ठिकाणी आता कॅप्चर केलेलं आहे. आता हा रस्ता जो आहे तो डेव्हलप झालेला आहे. तुम्ही बघू शकत असाल दोन्ही बाजूंनी काय झाडी वगैरे आहेत. नाहीतर आधी इथे नुसते खड्डे होते, पण आता काय वाटतंय नाही का, दोन्ही बाजूनी हिरवीगार झाडे आहेत आणि तेवढंच मस्त वातावरण आहे. हे वालचंद इंडस्ट्रीज लिमिटेड पोस्ट कॉलनीचं जे गेट आहे ते हे गेट, आणि इथनं आत पोस्ट कॉलनीतली लोक जी आहेत ती जायची. आणि खूप लोकांच्या जुन्या आठवणींना जे उजाळा आहे तो इथे मिळायला सुरुवात झालेला आहे वालचंद नगरमध्ये आल्याबरोबरच. कारण शेवटी काय म्हणावं, आपलं ते आपलं असतं म्हणतो ना आपण. ललिताबाई मंगल कार्यालय म्हणून आहे. तुम्ही मागच्या वेळेला पाहिलं असेल माझ्या ब्लॉगमध्ये. हे आहे सौ ललिताबाई मंगल कार्यालय वालचंद नगर, आणि आत्ता या गेटला पण साखळी लागलेली आहे. त्यामुळे हे कार्यालय जे आहे ते बंद आहे. त्यामुळे हे कार्यालय काय मी तुम्हाला आतनं दाखवू शकणार नाही. आणि आता आपण बाजारपेठेतनं आतमध्ये चाललेलो आहे आपल्या शाळेकडे. तर चला तुम्हाला बाजारपेठ पण दाखवतो, वालचंद नगरची बाजारपेठ. वालचंद नगरची मंडई आहे जी तुम्ही बघू शकत असाल, भाजी मंडई.
खरंच काय नियोजन केलेलं होतं भाजी मंडईचं. प्रत्येकाला बसायला अशी प्रॉपर जी जागा आहे ती प्रॉपर जागा दिलेली असायची. आणि आत्ता जी आहे ती गर्दी काहीच नाहीये. जुन्या काळामध्ये, बाबांच्या काळामध्ये इतकी गर्दी असायची. रविवारी आणि गुरुवारी हे जे आहे मंडळी पूर्णपणे अशी भरलेली असायची, गच्च. हिरव्या हिरव्या पालेभाज्या वगैरे सर्व प्रकारच्या भाज्या इथे मिळायच्या आणि इतकी गर्दी असायची. आणि वालचंद नगर म्हणजे एक असं गाव जिथे सगळं वॉकिंग डिस्टन्स वरती तुम्हाला अवेलेबल असायचं. चालतही माणूस कुठेही जायचा. एक रिलॅक्स लाईफ, एक शांत लाईफ. आणि जीवन म्हणजे काय हे तुम्हाला वालचंद नगर मध्ये कळायचं. हे आहे लालचंद हिराचंद मेडिकल सेंटर आणि भारत चिल्ड्रन अकॅडमी. मागे गेली ती भारत चिल्ड्रन अकॅडमी, तुम्हाला ती दाखवेन. आणि हे लालचंद हिराचंद मेडिकल सेंटर. त्याच्या जस्ट पुढे तुम्ही गेलात की तुम्हाला पाहायला मिळणार आहे वर्धमान महाविद्यालय. सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा. गुरुजन कृतज्ञता सोहळा, त्यानंतर उपस्थित मित्रमैत्रिणींची ओळख होईल. 2 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माजी विद्यार्थ्यांचं मनोगत होईल. 2 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माजी गुरुजनांचं मनोगत होईल. त्यानंतर डिजिटल बोर्ड हस्तांतर होईल. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी जो डिजिटल बोर्ड या ठिकाणी शाळेला भेट दिलाय त्याच्या कृतज्ञता म्हणून शाळेने आपणास मानपत्र या ठिकाणी बनवलेलं आहे. त्या मानपत्राचं वाटप होईल. प्राचार्य मनोगत, अध्यक्षीय मनोगत आणि त्याच्यानंतर आभार, फोटो सेशन आणि स्नेहभोजन या पद्धतीनं असा हा भरघोस कार्यक्रम पुढील 1 ते 1.5 तास या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर सादर होणार आहे. नाव सांग, मी बरोबर लिहिलं तुझं नाव. अरे बाबा, मी माझ्या मैत्रिणीकडे चालले होते, मी शशीकडे चालले होते ना. ए गप गप गप. अरे वा, अभ्यास नाही करणार. माझा सगळा अभ्यास झाला होता म्हणूनच मी गेले होते, कळलं. अरे पण अश्विन, किती भांडतोयस तू? का भांडतोय? अरे 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 हा, तुला असं वाटतंय का आज आपल्या शाळेत आलोय म्हणून भांडणाने सुरुवात करायला पाहिजे? असं तर नाही ना? बरोबर. हा, पार्टी नकोय मित्रा तुझी, पार्टी नकोय मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा. काय चाललंय मनात तुझ्या, भेटून फक्त बोलत जा. मोकळं सोड स्वतःला जरा, कधीतरी मोकळं होत जा. हलकं वाटतं तुझं तुला, मन रिकामं करत जा. जुन्या आठवणी, गप्पा गोष्टी आमच्यात सुद्धा रमत जा. आलेच कधी वाईट विचार, बिंदास फोन करत जा, बिंदास फोन करत जा. काय आहे आयुष्य, काय आहे आयुष्य अजून, निदान मनातले वाटत जा. पहा किती फरक पडतो, आनंद तेवढा लुटत जा. जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहे, जीवनाच्या उत्तरार्धात आलोच आहे. संपर्कात तेवढं राहत जा. काय हवंय काय नको तुला कुणाला तरी सांगत जा. मित्र असतात कशासाठी, मैत्री तेवढी जपत जा. आम्ही फक्त मस्त जगतो तसाच तूही मस्त जगत जा. पैसा नाही लागत त्याला, मनातले मात्र सांगत जा. पार्टी नको मित्रा तुझी, येऊन फक्त भेटत जा, येऊन फक्त भेटत.
तर हा एक वर्ग आहे वर्धमान महाविद्यालयाचा. अजूनही इथे तास होतात. गणिताचं जे तास आहेत ते इथे होत आहेत. म्हणजे गणिताचं एक सम इथे सोडवलेलं आहे. मराठी पण युनिट टेस्ट 1 आणि हे असे लाकडी बाक त्या वेळेला होते. आणि रोल नंबर्स सुद्धा जे आहेत ते टाकलेले आहेत. किती सुंदर ते शाळेचे क्षण होते. शाळेचे क्षण असतात. आज मी वर्धमान महाविद्यालय बारामती वालचंदनगर इथे आहे. आणि आज एक खूप सुंदर असं 87 to 89च्या बॅचचं गेट टुगेदर जे आहे ते मुलांनीच अरेंज केलं होतं शिक्षकांचा सत्कार करण्यासाठी. आणि या कॉलेजचे हे चेअरमन आहेत मकरंद वाघ सर, आणि हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर, काय वाटलं एकंदरीत कार्यक्रमाबद्दल, किंवा गेटमधून जेव्हा विद्यार्थी या भावनेने तुम्ही आत आलात तेव्हा काय वाटलं, कसं वाटलं? की गेट टुगेदर म्हणजे बॉन्डिंग, एकमेकांचं बॉन्डिंग यातलं खूप छान दिसलं सगळं. आणि खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम अरेंज केलेला, खूप चांगलं टीमवर्क होतं आणि कोऑर्डिनेशन होतं त्या. आणि पूर्ण शिक्षकांचं आणि माझ्या मित्रांचं सगळ्यांचं आणि आमच्या शिक्षकांचं पण सगळ्यांचं कोऑर्डिनेशन होतं. त्यामुळे आपल्याला हा सक्सेसफुल प्रोग्राम बघायला दिसला. आणि वर्धमान म्हणजे तुम्हाला म्हणलं की वर्धमान विद्यालय हे सरस्वतीची झाक आहे. सगळे विद्यार्थी खूप चांगले शिकलेले आहेत. सगळे बघता तुम्ही आता ते पुणे जिल्ह्याचे कलेक्टर सुभाष दिवसे वर्धमान 1983-84 बॅच असे बरेच लोक आहेत वेगवेगळ्या पदावर. आणि आपले पण बॅच मधले खूप वेगवेगळ्या पदावर आहेत. त्यामुळे एक प्राऊड मुवमेंट तर आज वर्धमान महाविद्यालय इथे आलो होतो, बाबांची शाळा, आणि अर्थातच इथे गेट टुगेदर होतं. इथे आपल्या सगळ्यांचे लाडके डॉक्टर मनीष शहा यांचे क्लासमेट होते. आणि ह्यांनी कोविड मध्ये सुद्धा खूप योगदान केलेलं आहे. 28 वर्ष झाले हे पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतात. आज गेट टुगेदर होतं, कसं वाटलं, काय वाटलं, एकंदरीत काय बोलायचं? माझ्या शाळेमध्ये मला घडवलं. जिथे इथं जीवशास्त्राची प्रयोगशाळा आता बघून आलो की जिथं मी डिसेक्शन वगैरे शिकलो. डिसेक्शन असू दे, त्याचा मला खूप फायदा झाला. आणि माझे जे संस्कार आहेत त्या शाळेचे ते कधीच विसरू शकत नाही. ते मला पदोपदी उपयोग होतात. माझ्या जनरल प्रॅक्टिसमध्ये, डे टू डे प्रॅक्टिसमध्ये, पेशंटशी बोलताना खूप फायदा होतो. ह्या शाळेचा मला खूप अभिमान आहे आणि धन्यवाद. थँक्यू. आणि म्हणजे तुम्ही आलात आज, पण विद्यार्थी म्हणून गेट मधून एंटर करताना काय फिलिंग होती तुमची, की एक विद्यार्थी या नात्याने आज तुम्ही एंटर करता, कसं वाटत होतं? मी अजून सुद्धा विद्यार्थीच आहे. माणसाने कायम विद्यार्थीच राहावं. मी अजून शिकत राहतोय. मग आपण जिथं शिकायला सुरुवात केली तिथे यायला मिळालं, तो खूप आनंद होतोय. इन्स्पिरेशन घेतो यांच्याकडनं. हे कुठूनही वाटत नाही की 50च्या पुढे आहेत म्हणून. 52 आहेत. फिटनेस कडे पाहता कुठूनही वाटत नाही, असं वाटतं की 28 29 खूप यंग आहे. आणि ह्यांनी हा जो फिटनेस मेंटेन केला ह्याच्या बाबतीत काहीतरी सांगा. रात्री जेवण नाही, रोज सकाळी 4 किलोमीटर वॉक करणे आणि मन शांत ठेवणे, हॅपी राहणे. कायम आपण स्वतः हॅपी राहिलो तर सगळ्या जगाला हॅपी राहतो. स्माइल करत राहा, आपला फिटनेस पण राहील आणि समोरच्याला आपल्यामुळे सुद्धा प्रेरणा मिळत राहील. असं काहीतरी आपण करत आहोत. खरंच एक 28 वर्षाचा मुलगा बोलतो असं वाटतं, कुठूनही वाटत नाही की 52 आहेत म्हणून. एवढं खरंच एक इन्स्पिरेशन पाहायला मिळतं. आजच्या मी पण तुमच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यायला पाहिजे. आणि खूप खूप छान आजचा अनफॉर्गेटेबल मोमेंट क्रिएट केला, डिजिटल बोर्ड गिफ्ट केला. खूप खूप थँक्यू. बरं वाटलं तुला भेटून. इनामदार सर आता आमच्या सोबत गाडीत आहेत. आणि सर, तुम्ही आत्ताच्या पिढीला, तुम्ही चालवा गाडी, काय हरकत, आत्ताच्या पिढीला अनुसरून तुम्ही काय टिप्स द्याल, किंवा आत्ताच्या पिढीबद्दल तुम्ही काय गाईड करायला लागते थोडं? आत्ताच्या पिढी पाहता, आत्ता जे घटना घडतात, ज्या बातमी तुम्ही वाचता, त्याला पाहून तुम्ही काय टिप्स द्याल अशी पिढीला? थोडक्यात सांगतो, सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे डू हार्डवर्क, डोंट गो आफ्टर शॉर्टकट्स. कारण शेवटी असं आहे की जेवढं तुम्ही कष्ट कराल तेवढं आयुष्याचा पाया तुमचा भक्कम होईल, असं मला वाटतं. एक दुसरी गोष्ट, डोंट बिकम मोबाईल ॲडिक्ट्स. मोबाईल ॲडिक्ट्स म्हणण्यापेक्षा मी स्क्रीन ॲडिक्ट्स म्हणतो, ते बनू नका. कारण तो सगळ्यात मोठा शत्रू आहे माझ्या दृष्टीने. कुठलाही स्क्रीन असेल तो,
कम्प्युटर लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, मोबाईल असेल किंवा टीव्ही असेल, जेवढं तुम्हाला मिनिमम त्याच्यासमोर बसावं लागेल तेवढं तुमच्या दृष्टीने ते फायद्याचं आहे. म्हणजे फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ दोन्हीच्या दृष्टिकोनातनं ते मला जास्त आवश्यक वाटतं. ओके. आणि सर, आजचा जो कार्यक्रम झाला, आज एवढे विद्यार्थी एकत्रित आले खूप वर्षांनंतर, तुम्ही बरेचसे शिक्षक आज भेटलात, कसं वाटलं तुम्हाला मुळात? खूप छान वाटलं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की भूतकाळात जाणं, तो प्रकार झाला की ज्या वेळेला आपण इथं खूप छान दिवस घालवले, त्या दिवसांना एक उजाळा मिळाला नाही म्हणलं तरी, आणि खूप मस्त वाटलं. जुने विद्यार्थी ओळखू येत नव्हते, बरेचसे काय चेहरे साधारण परिचित वाटतात, पण आता 35 वर्षानंतर ते नाव आठवणं, काही काही नावं आठवत होती. हेमा कुलकर्णी आहे, अश्विन कुबेर आहे, ती जोगळेकर आहे, शशी काळगी आहे. म्हणजे हे काही ठराविक जे संपर्कातले चेहरे होते ते नावासहित आठवत. मकरंद वाघ आहे, ते चेअरमन तो हरी डोळे आहे. ही मंडळी म्हणजे संपर्कात असल्यामुळं ते असं नवखे वाटले नाहीत. पण बाकीचे चेहरे खूप वर्षांनी पाहिल्यानंतर पटकन नाव डोळ्यासमोर येत नव्हतं. पण छान, आणि एक आजच्या त्यावेळेच्या विद्यार्थ्यांचं एक संस्कार म्हणा किंवा त्यांच्या सवयी म्हणा, काही म्हणा तुम्ही त्याला, पण समोर आल्यानंतर पहिलं नमस्कार करणं वाकून, ही गोष्ट आजच्या पिढीने त्याचा थोडासा विचार करावा. तुम्ही बाकीच्यांना जरी नाही केलं तर किमान देवापुढं हात जोडा आणि आई वडिलांपुढं तुम्ही नतमस्तक व्हा. कारण त्यांच्या इतकं हित चिंतणारे तुमच्या आयुष्यात दुसरं कुणीही नाहीये. तेव्हा ते तुमचं दैवत असलं पाहिजे पहिलं. गुरु तर आहेतच, पण अशा कालखंडात आम्ही काम केलं की ज्या काळात मॅनेजमेंट खूप छान होती, पालकवर्ग अतिशय उत्तम होता, विद्यार्थी दर्जेदार होते. म्हणजे ऍव्हरेज विद्यार्थी सुद्धा आज खूप चांगल्या पोस्टला गेलेला आहे असं दृश्य दिसतं. हुशार विद्यार्थी तर जातीलच, पण ऍव्हरेज विद्यार्थी सुद्धा ज्या वेळेला असं अचिव्हर बनतो, हे पाहिल्यानंतर खूप छान वाटतं. मग काही वेळेला असं वाटतं की आपण ऍव्हरेज विद्यार्थ्यावरती अन्याय तर केला नाही ना, आपलं दुर्लक्ष तर झालं नाही ना. तसं झालं नाही असं आता वाटतं, कारण त्यांनी जे अचीव्ह करायचं ते केलेलं आहे, छान केलंय असं वाटतं. तुमची सर जेव्हा आज पादपूजा करण्यात आली त्यावेळेला तुम्हाला कसं वाटत होतं? म्हणजे एवढे विद्यार्थी आरती करत होते, खूप छान वाटत होतं. पहिल्यांदा मी हे अनुभवलं हे. खूप छान वाटलं, खूपच छान वाटलं. शब्द नाही, अगदी खरं आहे. एकंदरीत खूप सुंदर इव्हेंट. खूप छान.